कल्पना कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत. आज मी दाखवणार आहे जवसाची चटणी कशी करायची. चला तर मग सुरुवात करूया. जवसाची चटणी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी जवस घेतले आहे. जवस स्वच्छ निवडून घ्यायचं आहे. जवस तुपामध्ये घालून करून घेणार आहे. त्याच्यामध्ये बारीक खडे, बारीक कचरा ते आहे ते सर्व निवडून घ्यायचं आहे. सर्व जवस निवडून स्वच्छ भाजून झालेलं आहे. आता ते आपण वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. कचरा काढून पाकून झालेला आहे. आता गॅस चालू करून यातून कढई ठेवून घ्यायची आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला जवस घालून घ्यायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे. खाली मिडियम फ्लेमवर जवस आतमध्ये पर्यंत भाजलं जातं. समजा जर तुम्ही गॅस मोठा करून जर भाजला तर जवस आतच कच्चेच राहते आणि वरून करपते. जवस भाजत असताना आपल्याला सारखं 2-3 वेळेस थोडं पाण्याचा शिंतोडा मारून जवस भाजायचं आहे. जवस भाजत असताना पाणी टाकल्यामुळे जवस चांगले भाजलं जातं आणि जवस फुटते. जवस फुटल्यामुळे त्याचे चटणी खमंग होते आणि ते खूपच छान होते. 2-3 वेळेस आपण पाणी टाकणार आहोत आणि समजा हलवून भाजून घेणार आहोत. जवसाचा कलर बदलत आलेला आहे आणि जवस फुटायला लागला आहे. त्यासाठी आपल्याला लसूण सोडून घ्यायचं आहे. लसूण सोडून झाल्यानंतर आपल्याला जवस भाजत असताना त्याच्यामध्ये घालायचं आहे. जिरे घालून घ्यायचे आहे. जिरे घातल्यानंतर चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनिटे लगेच तेलामध्ये घालायचं आहे आणि लसूण सुद्धा घालायचं आहे. जवस मस्त भाजत आलेला आहे. आता आपण ह्या मिरच्या घालून घेऊन थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता लगेच आपल्याला त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे. लसूण घातल्यावर सुद्धा चांगलं 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. आमच्याकडे जवसाची चटणी करताना वार बघितला जातो. तुमच्याकडे सुद्धा असंच वार बघितला जातो का ते नक्की कमेंट करून सांगा. मस्त असं खमंग भाजलेलं आहे. ते आता आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याला 10 ते 15 मिनिट चांगलं थंड होऊ द्यायचं आहे. आमच्याकडं जवसाची चटणी बुधवारी, शनिवारी आणि रविवारीच केली जाते. जवस गार झालेलं आहे. आता ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये सर्व टाकून झालेलं आहे. फक्त मीठ टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. एकाएकी जास्त वेळ मिक्सर फिरवायचं नाही कारण चटणी चांगली होत नाही. म्हणून चालू असं करून चटणी करायची आहे. मग जवसाची चटणी तयार झाली आहे. ते आता आपण का भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता हे राहिलेले साहित्य परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं फिरवून चटणी करून घ्यायची आहे. वाटून झालेला आहे. मस्त असा रंग आलेला आहे. ही चटणी तुम्ही भाकरीसोबत हे ते खाऊ शकता. जवसाची चटणी ही थोडंसं दही टाकून आणि त्याच्यामध्ये बारीक कांदा चिरून घालून सुद्धा खूप छान लागते. तुम्ही सुद्धा या प्रकारे चटणी नक्की करून बघा. दररोजच्या आहारात 2 ते 3 चमचे जवसाचा समावेश करावा कारण जवसामुळे रक्तातील शर्करेचं प्रमाण कमी होते आणि कोलेस्टेरॉलसुद्धा नियंत्रणात राहते. जवस आरोग्यासाठी खूप चांगले आहे. पुन्हा भेटू असेच एका नवीन